कागल तालुक्यातील करनूर इथं बांधलेल्या निकृष्ट दुकानगाळ्याबाबत चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती। मात्र या बांधकामाची चौकशी न करणाऱ्या कागल आणि कोल्हापूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रेड क्रांती दलाचे संस्थापक विकास चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। करनूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कागल यांच्या मार्फत काही दुकानगाळ्यांचं बांधकाम करण्यात आलेलं होतं। सदरचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे अशी आमची शंका होती, आमची तक्रार होती आणि संबंधित कामाची पाहणी करावी अधिकाऱ्यांनी अशी मागणी आम्ही कागलच्या PWD ऑफिसकडे केली। गेली 8 महिने 9 महिने आम्ही पाठपुरावा करतोय, ज्याचे माझे सगळे पुरावे आहेत, पण आजपर्यंत एकही अधिकारी पाहणी करायला आला नाही। त्यांच्याच काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते काम ओके झालेलं आहे, पण तिने आजपर्यंत कधी येऊन तिथे काम पाहणी केलेलं नाही। इथं आल्यानंतर अतिशय निकृष्ट दर्जाची आम्हाला वागणूक दिली जाते। त्यानंतर आम्ही ही यांची तक्रार कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये केली PWDमध्ये, तर त्यांनीही 8 महिन्यात कुठल्याही प्रकारचं आजपत्र लक्ष दिलं नाही आणि कामाची पाहणी करायला एकही टीम आलेली नाही। महापूर आहे, आचारसंहिता आहे असे कारणं देऊन तिने वेळोवेळी आम्हाला हाकलून लावलं। तिथे गेल्यानंतर अतिशय निकृष्ट दर्जाची आम्हाला वागणूक दिली। माझी आता मागणी एवढीच आहे की संबंधित कामाची व्यवस्थित चौकशी व्हावी आणि काम चांगलं आहे की वाईट आहे ते आम्ही नाही सांगू शकतो, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्यावर शिक्कामोर्तब करावा आणि गेले 8 महिन्यात एकही अधिकारी आजपर्यंत इथं आला नाही। संबंधित कंत्राटदाराने अधिकाऱ्याला कोण पाठीशी घालतंय याची चौकशी व्हावी बस। आणि ह्यापुढे जर लवकरात लवकर कामाची तक्रार घेतली नाही तर मी इथून पुढे तीव्र आंदोलन करणार, मला कुणी अडवू शकत नाही।